तर भावांनो, एक दिवस आपल्याला पडला होता होल्ड म्हणजे आपली गाडी काय भरली नव्हती एक दिवस. मग आपण दुसऱ्या दिवशी मस्तपैकी गाडी लावली भरायला लावली. शेड पहिले आज आपल्या गाडीजवळ उभे राहून मस्त शेडनी गाडी भरून घेतली आपली. मग काय गाडी लोड झालीच होती, थोडेसे डाग टाकायचे होते. मित्रांनी ते डाग पण टाकून घेतले आणि गाडी जरा डाग जास्तच कमी होते. मग काय परत क्रॉसिंग मारली थोडीशी डागांची, डाग बिग लोड झाले मस्त. मग काय आलो डायरेक्ट काट्यावर, भेटले आपले भाऊ भेटले. मग त्यांचं पण मस्त ते म्हणे व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे. काय विषय नाही भाऊ, तुमच्यासाठी चालू आहे सगळं. व्हिडिओ काढून घेतला त्यांचं मस्तपैकी निघालो. आलो आपल्या डायरेक्ट चांदवडच्या पुढं निघालो होतो. चांदवडच्या पुढे निघालो तिथून मग मस्तपैकी चहा वगैरे पिऊन घेतले. मालेगावच्या मागे बाबांचं दुकान आहे, तिथे चहा एक नंबर भेटतो. चहा वगैरे पिऊन घेतला. काही एक ठिकाणी पाऊस लागला होता, मग काय कागद मारावाच लागला शेवट. एकट्याने कागद वगैरे मारून घेतला. मस्तपैकी निघालो मग आपल्या लाईनला. खालघाटमध्ये आलो. खालघाटमध्ये पण थोडासा जाम लागला होता. मग काय जाम बी पास केला आणि डायरेक्ट आलो स्टोअरला आलो. तर काय एक गाडी होती खाली करायला चालू होती. मग आपल्याला थोडासा वेळ होता. मग हळूहळू गाडी वगैरे खोलून घेतली. मग काय खाली केल्यानंतर निघालो आपल्या लाईनला परत. काय रिटर्न आपल्याला आज मरणाची इतकी भूक लागली होती. कागद वगैरे एकट्याने पॅक केला होता. त्याच्याने पहिले म्हटलं जेवण करून घेऊ. जेवण वगैरे करायला आपल्या फिक्स धाब्यावर थांबलो. जेवण केलं. 9 सकाळी उठलो डायरेक्ट. मग काय डायरेक्ट खालघाटमध्ये मस्तपैकी व्ह्यू पाहिला. आणि बिजासाने उतरताना नाही काय विषय व्हायला होता, गाडी तर पलटी होईल होती पण त्याचं ते म्हणूनच नव्हतं पुढचं. मग कुठं गेलं होतं काय माहीत नाही. मग काय तिथून मारला आपल्या येवल्याकडं टर्न आणि डायरेक्ट आलो मनमाडमध्ये आलं तर भेटले 95 स्वतः वाचतात आपले तुषार भाऊ. चल मित्रांनो, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.